नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र कथासागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक 2 बघणार आहे। तर मित्रांनो ऐका, भक्तगण एखादी इच्छा मनात धरून श्रींची म्हणजेच श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात व त्यांचे मनोरथ पूर्ण देखील होतात। पण जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते। श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गेल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर त्यांना लोकांद्वारे पुन्हा प्रगट होणे भाग पडले। ते पुन्हा प्रगट झाले ते स्वामी समर्थ म्हणूनच। पुढे त्यांच्या एका भक्ताने त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली होती, परंतु त्याचे शकप्रमाण माहीत नसल्यामुळे पत्रिकेविषयी लोकांना शंका वाटू लागली। श्री स्वामी समर्थ कधी प्रगट झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही। एकदा अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी भक्त मंडळी सेवेत श्री महाराज बसले असता कलकत्त्याचा कोणीतरी एक गोरा साहेब श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून महाराजांच्या भेटीस आला होता। त्याच्याबरोबर एक पारशी गृहस्थ उभे होते। ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या आणून ओळीत मांडून ठेवण्यास सांगितले होते। ते आल्यानंतर आदराने दोघांना 2 खुर्चीवर बसायला सांगून स्वामी महाराज हे 3ऱ्या खुर्चीवर बसले। अर्थातच श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतर्ज्ञानाने समजले होते। महाराजांचे दिव्य तेज पाहून ते दोघे प्रभावित झाले। आपण कुठून आलात असे साहेबाने महाराजांना प्रश्न केला, तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्यांना हसमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो ते थेट कलकत्त्याला। तेथे जाऊन आम्ही श्री कलीमातेचे दर्शन घेतले व कलकत्ता पाहून सर्व बंगाल देशही हिंडून बघितला। प्रसिद्ध गंगासागर पाहून तेथेच काही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो। केदारेश्वर, हिमालयातील इतर तीर्थस्थळे व 1000 नगरे फिरून नंतर गोदावरीच्या काठेवर वास केला। ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केलेली आहे तीत नित्य स्नान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळे पाहिली। तेथून नंतर हैदराबादला गेलो। पुढे पंढरपूर, मंगळवेढा, बगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहोळला गेलो। नंतर फिरत फिरत सोलापूर व तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो। श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले व महाराजांना वंदन करून ते तेथून निघून गेले। मंगळवेढ हे गाव श्री स्वामी समर्थ 12 वर्ष होते, पण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे नसल्यामुळे त्यांची माहिती कोणाला ओळखता आली नाही। महाराज बहुतेक अरण्यातच राहत असत। क्वचितच गावात आले तर कोठेही अगदी गलिच्छ जागेवरही बसत व लोके जे खायला देतील ते खाऊन अरण्यात उठून जात असत। टारगट लोके त्यांना वेडेबाबा म्हणत। अज्ञानामुळे लोकांना ते परब्रह्मरूप आहे हे ओळखूनच आले नाही। सोलापूरच्या दिगंबर बाबांनाच फक्त त्यांची माहिती कळली होती। ते मधून श्री स्वामींच्या दर्शनात येत असत। स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत। असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लीलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे। तेव्हा मित्रांनो, या ग्रंथाचे श्रवण तुम्ही नक्कीच केले असाल आणि त्याने तुम्ही तृप्त झालेले असाल। तुमची अरिष्टे, संकटे ही आपोआपच दूर होतील, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, अशा प्रकारे 2रा ग्रंथ हा इथे समाप्त। तर मित्रांनो, तुम्हाला हा ग्रंथ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। बोला श्री स्वामी समर्थ। धन्यवाद मित्रांनो।